हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू टेक मराठी. आज आपण बघणार आहोत विंडोज 11मध्ये मल्टिपल लेआउट्स कशाप्रकारे क्रिएट करायचे. म्हणजे जे आपले ॲप्लिकेशन्स आहेत हे सिम्पली एकाच डेस्कटॉपवर कशाप्रकारे आपल्याला दिसणार लेआउट्समध्ये. चला तर बघूया. तर त्यासाठी तुम्ही Windows+Z की दाबले तरी पण तुम्हाला तसा ऑप्शन येणार आणि दुसरा कसा येईल ते मी नंतर सांगते. Windows+Z करा. त्यासाठी एखादं असं ओपन करून ठेवा पहिल्यांदा आणि मग करा Windows+Z. बघू शकता हे इकडे लेआउट्स आपल्यासमोर आलेले आहेत. मग मला इकडे 3 पाहिजेत. म्हणजे जो इथे याच्यावर आपण काम करणार, मग हा सगळ्यात मोठा आहे, तो मला या साईडला मोठा म्हणून पाहिजे. बघा तुम्ही इकडे घेतला आणि तुम्हाला जे कोणते पाहिजेत ते अनदर फाईल ओपन करून ठेवा. दुसरा मला ChatGPT बघा इकडे, आणि मला इथे अजून एक फाईल्स ओपन करायची आहे. बघा मग सिम्पली बघा इकडे कर्सर घ्या. बघा इकडे किंवा Windows+Z पण करा. बघा आणि इथे घ्या, याच्यावर क्लिक करा. म्हणजे बघा हा इथे सेट झाला आणि हा इथे. मग इथे तुम्हाला ChatGPTवर काय पाहिजे ते तुम्ही सर्च करा. तुमचे इम्पॉर्टंट जे असेल ते मी सिम्पल टाकते. फ्लॉवर नेम. बघू शकता इकडे फ्लॉवर्सचे नेम्स इकडे आलेले आहेत सर्च केल्यावर. आता मी हे सिम्पली कॉपी पेस्ट करते थोडे. बघा बघा इकडे कॉपी पेस्ट करायला मला लेआउट्समुळे खूप इझी झालं आहे. त्यानंतर जर मला इकडून एखादी फाईल हवी आहे, सिम्पली हे बघा लगेच इकडे ड्रॅग म्हणजे सिलेक्ट करा. सिलेक्ट करून असं ड्रॅग करून इकडे घ्या. बघू शकता इकडे आली. ॲडजस्ट करा पाहिजे तशी. बघा अशा प्रकारे तुम्ही फाईल्स तुमच्या इकडे ॲड करू शकता किंवा कॉपी करून पण सिम्पली करू शकता. कॉपी आणि इकडे सिम्पली बघा पेस्ट. बघा इकडे लिंकची इमेज इकडे आलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही लेआउट्स हे न्यू फीचर Windows 11मधलं एक्सप्लोअर करू शकता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.